शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्याच्या राजकारणातला ज्वलंत मुद्दा आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत महायुतीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यावरून महायुतीचे मंत्री आणि नेत्यांकडून घुमजाव सुरू असल्याचं दिसतंय। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यात नव्हतं साहेब, कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं। जे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत, अशा सगळ्या लोकांना कर्ज माफ करून कसं चालणार आहे? ऐकलं? दुग्धविकास मंत्री अतुल सावे आणि भाजप नेते पाशा पटेल हे काय म्हणाले ते? शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं असा दावा सावेंनी केला। बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषण केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर सावेंनी हा दावा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या नाही तरच नवल। खरं तर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। त्याच आश्वासनाच्या पूर्तीसाठी बच्चू कडूंनी हे उपोषणास्त्र उपसलं होतं। पण आता सत्ताधाऱ्यांना त्या आश्वासनाचा जणू विसर पडलाय। कर्जमाफी करू असं नव्हतं। तुम्हाला सरकार ते वचनपूर्ती पूर्ण करणार आहे का? जी वचनं दिली होती शेतकऱ्यांना? नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यात नव्हतं साहेब, कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं। जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय। जे मॅनिफेस्टोमध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या। एकीकडे अतुल सावेंनी हा दावा केलाय तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे शेतकरी नेते पाशा पटेल यांनी भलताच सूर आळवलाय। योग्य वेळी कर्जमाफी करूत असंच उत्तर सगळ्याकडून येऊ लागलेलं आहे ना। त्याच्यामध्ये काही अडचण आहेत ना। आज जी अडचण आपल्याकडे आलेली आहे, जे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत, अशा सगळ्या लोकांना कर्ज माफ करून कसं चालणार आहे? जे खरोखर म्हणजे शेतकरी आहेत किंवा ज्यांचं पोट शेतीवर आहे, अशा लोकांचंच कर्ज माफ व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्याची वर्गवारी केली पाहिजे। अशा पद्धतीची चर्चा मी ऐकतोय। मी सध्या महाराष्ट्रामध्ये नाही, पण मी जे काही दूरदर्शनवर आणि आपल्या माध्यमातून जे ऐकतोय, तर सरकार कर्जमाफी करायला म्हणजे मानसिकदृष्ट्या तयार आहे, परंतु कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्या संदर्भात चालू ना। मी तर असं खरं तर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असेल, पण त्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून एक प्रकारे पाशा पटेलांनी बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळलंय। दरम्यान बच्चू कडूंनीही सत्ताधारी नेत्यांना निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली होती। 2024च्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। त्यावेळी अजितदादांनी त्या आशयाची पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली होती। तीच पोस्ट पुन्हा एकदा कडूंनी शेअर करत दादा परत आठवा असं त्या पोस्टमध्ये म्हटलंय। 2 अक्टूबर तुमने तारीख नहीं दी तो चली रही, ठीक है, मुख्यमंत्री तारीख देने को तैयार नहीं है अभी, पण आम्ही 2 अक्टोबर तारीख सांगितली आहे, ते पर्यंत माफ करावंच लागेल, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। बरोबर आहे? सगळ्याची तयारी आहे। बच्चू कडूंनी भलेही आपलं उपोषण पुढे ढकललं असलं तरी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा सरकारसमोर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित होणार आहे। निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण आता सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर मौन बाळगून आहे। मात्र बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।